नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. आता सुमनला नागराजने चांगलाच धमकावलेलं असतं, तिच्यावरती हातही उगारलेला असतो आणि त्यामुळे ती रडत बसलेली असते. सायली तिला आवाज देते कारण सायलीला तिच्या घरी जायचं असतं. मग तिने आवाज दिल्यानंतर सुमन खाली येते. सुमनच्या चेहऱ्यावरून सायली, अर्जुन सर्वांनाच तिच्या चेहऱ्यावरून जरा अंदाज येतो की काहीतरी नक्की घडलेलं आहे. अर्जुन सायली निघून जातात. त्यानंतर नागराज सुद्धा लगेच निघून जायला लागलेला असतो. तेव्हा रविराज त्याला थांबवतो. तुझ्याशी बोलायचं आहे मला, असं सांगतो. तू नेमकी कुठं होतास? 2 दिवस तू घरामध्ये येत नाही. सुमनलाही काही माहीत नसतं. तू सुमनचे माझे कॉलही घेत नाहीत. मग याचा अर्थ काय समजायचा? तू नेमकी कुठं जातोयस? तेव्हा नागराज नेहमीप्रमाणेच काही ना काही थापा मारून मोकळा होतो. मात्र त्या थापा काही रविराजला पटत नाहीत. तो म्हणतो, मला एकच सांग आणि खरं खरं सांग, तुझा महिपत शिकरेशी अजूनही संबंध आहे का? तेव्हा मात्र नागराजला खूप मोठा धक्का बसतो. आता सुमन आणि प्रतिमा सुद्धा त्याच्याकडे पाहत असतात, पण नागराज पुन्हा थाप मारतो. रविराज सांगतो की तुला या घरामध्ये काय चाललंय हे माहिती होण्याची काही गरजच नाही म्हणा, कारण तू घरामध्येच नसतो. पण तरीही तुला सांगतो, आमचा 25 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला होता तो महिपत शिकरेने करून घेतला होता. कोणीतरी आम्हाला मारण्याची सुपारी दिली होती. म्हणून तुला मी स्पष्ट शब्दात सांगतोय, जर तुझा त्याच्यासोबत काही संपर्क असेल किंवा त्यांनी या घरावरती पुन्हा काही संकट आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या आसपास जरी तुम्हाला दिसलास ना, तरी सगळ्यात पहिले जबाबदार मी तुला समजेल. त्यामुळे लक्षात ठेव, मला माझे कुटुंब हे अगदी सुरक्षित हवं आहे. त्याच्यासोबत संबंध असणारे लगेच तू तोडून टाक. नागराज म्हणतो, दादा मी तुला खरं सांगतोय, माझा आणि महिपत शिकरीचा कुठलाही संबंध नाही. आता इतकं धडधडीत त्यांनी खोटं बोललेलं असतं आणि सर्वांचा त्याच्यावरती विश्वासही बसतो. पण सुमनला चांगलीच खात्री असते, कारण तिने महिपत सोबत त्याला पाहिलंही असतं आणि त्याचं जे काही चाललंय त्याचा तिला पूर्णपणे अंदाज असतो. आता इकडे सचिन गुपचूप बाहेर येतो आणि साक्षीला कॉल करतो. साक्षी त्याच्या फोनची वाटच पाहत असते. सचिन तिला पुन्हा थापा मारू लागतो. अगं, मला इकडे हेड ऑफिसला जरा काम आलंय, पण तू काळजी घे स्वतःची. अण्णांचा फोन लागत नाही म्हणून तू काळजीमध्ये आहेस ना, पण काही काळजी करू नको, काही होणार नाही त्यांना. आता इकडे नागराजने महिपतसाठी जेवण आणलेलं असतं. जेवण म्हणजे तरी काय, वडापाव आणलेला असतो. तो महिपतला पाणी मारून शुद्धीवरती आणतो आणि त्याला वडापाव खायला देतो. तितक्यात महिपत त्याचा हात सुटलेला असताना नागराजचा गळा आवळतो. खूप जोरात तो त्याचा गळा आवळतो. नागराजची चांगली दमछाक झालेली असते. महिपत म्हणतो, तुम्ही या वाघाला, खुद्द महिपत शिकरेला बंदी बनवण्याचा गुन्हा केलाय. आता 113% तुम्हाला मी काही सोडत नाही. आणि तो त्याला गळा दाबून साईडला फेकून देतो आणि स्वतः मजेत वडापाव खाऊ लागतो. आता इकडे सचिन त्याचं काम करत बसलेला असतो. अस्मिताही त्याच्या खोलीमध्ये असते. त्याच्यामुळे सगळेच खूप चिंतेमध्ये असतात. या दोघांमधलं भांडण कधी मिटणार असं सगळ्यांनाच वाटत असतं. आता अर्जुन सायली ठरवतात की आम्ही अस्मिताशी बोलतो, तुम्ही दोघेही सचिनशी बोला. म्हणून मग ते अस्मिताशी बोलायला येतात. सायली आणि कल्पना दोघीही अस्मिताला हसवण्याचा, तिचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करतात. पण अस्मिता काहीच इंटरेस्ट नसल्यासारखं बोलते आणि मी खूप दमली आहे, मला नाही बाहेर यायचं असंही सांगते. दोघीही तिला खूप बोलण्याचा प्रयत्न करतात, पण अस्मिता खूपच नाराज असते, तेही सचिनच्या वागण्यामुळे. मग तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे तुम्ही आराम करा, मी तुम्हाला छान तुमच्या आवडीची गाणी लावून देते. मग आता ते दोघेही तिला झोपवतात आणि तिथून बाहेर येतात. इकडे अर्जुन आणि प्रताप दोघेही सचिनशी बोलायला लागतात. प्रताप सांगतो की तुझं भांडण तू लवकर मिटवायला हवं, कारण त्याचा अस्मिताने खूप स्ट्रेस घेतला आहे. आता सचिन म्हणतो, मी तरी किती समजावून घेऊ तिला, कारण तिचं वारंवार संशय घेणं वाढतच आहे आणि तो तिच्या तक्रारी त्यांना सांगू लागतो. तेव्हा प्रताप म्हणतो, तिची अशी नाजूक अवस्था पाहता आपणच तिला थोडं समजून घ्यायला हवं, आपणच नमतं घ्यायला हवं. तेव्हा अर्जुनही समजावतो. सचिन म्हणतो, ठीक आहे, मी माझ्या परीने पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करेल. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रतिमा नागराजला थांबवते आणि तुम्ही पुन्हा यांना न सांगता घराबाहेर रात्रभर होतात, असं जर पुन्हा झालं तर पुन्हा घरामध्ये येऊ नका. तेव्हा मात्र नागराज खूपच घाबरतो. आता अर्जुन आणि सायली ठरवतात की त्यावेळी जो गाडी चालक होता त्याचा आपण पत्ता काढू आणि शोध घेऊयात.
तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.